मेड इन इंडिया अ टायटन स्टोरी ही वेब सिरीज प्रसिद्ध झाल्यापासून स्वातंत्र्योत्तर भारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि उल्लेखनीय उद्योगाच्या निर्मिती प्रक्रियेकडे आपणा सर्व लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. हा प्रवास आहे टायटनच्या निर्मितीचा. टायटनची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली याचा. एक अशी वॉच कंपनी जिने देशातील घड्याळांच्या बाजारपेठेत आमूलाग्र असा बदल घडवून आणला आणि भारतीय ग्राहकांच्या मनात कायमचं घर केलं. नमस्कार, मी सौरभ सद्योजात. भारत गौरव या विशेष मालिकेत आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहताय महा MTB. मित्र हो, टायटनने घड्याळ निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं ते 1984 साली. परंतु घड्याळ निर्मितीचा प्रत्यक्ष कारखाना सुरू करावा अशी कल्पना सत्यात येण्यासाठी 1986 साल उजाडलं. टाटा इंडस्ट्रीज आणि तमिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी संयुक्तपणे या प्रवासाची सुरुवात केली. पुढे साल 1988 मध्ये तमिळनाडूच्या होसूर या गावी टायटनची पहिली फॅक्टरी उघडण्यात आली. JRD टाटा यांनी तिचं उद्घाटन केलं. टायटनने पुढे 90 साली मुंबईत स्वतःचं शोरूम उघडलं. पेपरात जाहिराती सुरू झाल्या. चावी देऊन चालणारी घड्याळं भारतीय माणसाच्या मनगटावर घट्टपणे बसून होती. त्यांच्या जागी सेलवर चालणारी क्वार्ट्ज पद्धतीची घड्याळं ग्राहकांना विकत घ्यायला लावणं हे एक मोठं आव्हान होतं. परंतु टायटनने ते साध्य करून दाखवलं. मार्केटिंगचे नवे आयाम टायटनमुळे प्रस्थापित झाले. टेलिव्हिजनवर टायटनची जाहिरात येऊ लागली तेव्हा मोझार्टची सिम्फनी वाजत असे. त्या संगीतात असणारा उत्साह आणि स्पिरिट ऐकणाऱ्या माणसाच्या डोक्यात रुतून बसलं आणि टायटन घरोघरी पोचली. 1989 मध्ये टायटनच्या एका जाहिरातीत रॉयल, एक्झॅक्टा, क्लासिक आणि फास्ट ट्रॅक अशा सर्व प्रकारात एकूण 250 डिझाईन्स उपलब्ध होत्या हे दिसून येतं. यातून या कंपनीचा विस्तार, कल्पकता आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं ध्येय दिसून येतं. टायटनच्या निर्मितीमागे असणारं महत्त्वाचं नाव म्हणजे झर्क्सिस देसाई, जे टायटनचे संस्थापक व्यवस्थापकीय संचालक होते. पूर्वी घड्याळं मिळवण्यासाठी वेटिंग लिस्ट असे. त्यात घड्याळांची मोठ्या प्रमाणात स्मगलिंग होत असे. परंतु देसाई यांच्या टायटनने ही सगळी परिस्थिती पालटवून टाकली आणि देशाला नवनवीन डिझाईन्स, विश्वासार्ह निवड, अचूकता आणि महत्त्वाकांक्षेच्या एका नव्या युगात आणलं. एका पारशी कुटुंबात जन्मलेल्या झर्क्सिस यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचं उच्च शिक्षण घेतलं होतं. 1961 साली ते टाटा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस याच्या माध्यमातून टाटा समूहात सामील झाले आणि त्यांनी टाटा केमिकल्स, हॉटेल्स आणि स्टील यासारख्या टाटांच्या विविध व्यवसायांमध्ये काम केलं. टायटनची निर्मिती होत होती तो काळ होता लायसन्स राजचा. उत्पादनाचा कोटा, त्यावर सरकारी नियंत्रण आणि टंचाई यांनी अर्थव्यवस्थेला जखडून टाकलेलं होतं. अर्थात घड्याळांची बाजारपेठही त्याला अपवाद नव्हती. सरकारी मालकीच्या HMT कंपनीचं बाजारावरती मोठ्या प्रमाणात वर्चस्व होतं आणि घड्याळ खरेदी करण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागे, त्यासाठी बुकिंग करावं लागे आणि त्यात तडजोडही होत असाव्यात हे तर उघड आहे. चांगलं घड्याळ माफक दरात मिळणं ही कठीण गोष्ट होती. त्यात अनेक दर्जेदार घड्याळं तस्करीच्या मार्गाने देशात येत असत. याच पार्श्वभूमीवर झर्क्सिस देसाई यांना एक मोठी आणि नामी संधी दिसली. भारताला केवळ अधिक घड्याळांची गरज नव्हती, तर भारतीय घड्याळ नेमकं कसं असू शकतं याबद्दल एका नव्या कल्पनेची गरज होती. टायटनने आणलेल्या क्वार्ट्ज तंत्रज्ञानानं भारतीय ग्राहकांना मेकॅनिकल घड्याळांपासून सुटका मिळवून दिली. मेकॅनिकल घड्याळांना रोज किल्ली द्यावी लागायची आणि वेळ सेट करावी लागायची. ती परिस्थिती टायटनच्या क्वार्ट्ज घड्याळांनी बदलली. JRD टाटा यांच्या धाडसी पण उद्देशपूर्ण अशा व्यावसायिक वृत्तीनं टाटा समूहाच्या इतिहासाला विलक्षण वेगळा आकार दिला होता. त्यांच्या सक्षम नेतृत्वात टायटनची वाढ होत गेली. टायटन केवळ घड्याळ राहिलं नाही, शुभप्रसंगी देण्यासाठीची ते एक उत्तम भेटवस्तू बनलं. ते भारतीय घरांमधील यश आणि आपुलकीचा भाग बनलं. देसाई यांची महत्त्वाकांक्षा केवळ एक देशांतर्गत ब्रँड बनवण्यापुरती मर्यादित नव्हती. टायटननं जगातील सर्वोत्तम घड्याळ निर्मात्यांच्या तोडीस तोड उभं राहावं अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून टायटनने नाविन्य आणि तांत्रिक उत्कृष्टतेवर भर दिला. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 2002 मध्ये सादर केलेलं टायटन एज.
या संपूर्ण घड्याळाची जाडी अवघी 3.5 मिलीमीटर इतकी होती. यातून हे सिद्ध झालं की भारत जागतिक दर्जाचं डिझाईन, इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो आणि जगाशी स्पर्धा करू शकतो. घड्याळांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या युरोपात देखील टायटनने आपली शक्ती सिद्ध केली आणि आपले व्यावसायिक पाय मजबूतीनं रोवले. आज टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीची मार्केट व्हॅल्यू ही सुमारे 3.88 लाख कोटी इतकी आहे आणि सुमारे 9,000हून अधिक कर्मचारी या कंपनीसाठी काम करतात. देशाला केवळ घड्याळ नव्हे तर आत्मविश्वास मिळवून देणारी ही संस्था आणि तिचा अभिमानास्पद असा हा प्रवास हा भारताचा गौरव आहे हे निश्चित. आपल्याला टायटनच्या प्रवासाची ही कथा कशी वाटली ते आम्हाला अवश्य कळवा आणि महाएमटीव्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.